डिपार्टमेंटचा आहे जिथं प्लेसमेंट जास्त आणि मुली कमी असतात. आणि मला गर्व आहे की मेकॅनिकल डिपार्टमेंटचा आहे मी, कारण आम्हाला चॉईसेस खूप असतात. CSE, ENTC, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, म्हणजे आम्ही कुठं पण जाऊ शकतो, कुठल्या पण फील्डमध्ये आम्ही काम करू शकतो. मित्रांनो, मेकॅनिकल डिपार्टमेंट मधले पोरं जास्त तर सिंगलच असतात, जास्त तर, आणि थोडेफार त्यांना गर्लफ्रेंड असतात, आणि ते म्हणजे आमच्यासाठी देव माणूस, म्हणजे आमचे लवगुरू. सगळी पोरं त्यांना बावा सेटिंग लावून दे की बावा, बावा बावा, एकच पोरगी बावा सेटिंग लाव की. त्यांना काय सेटिंग लावत नसते, ते आधीच पिल्लू पिल्लू करत असते, त्यांना कुठे सेटिंग लाव. सिंगल राहण्याचं सर्वात महत्वाचं कारण मी ऑब्झर्व केलं, प्रपोज करण्याची पद्धत. आयडियल पद्धत कशी असते? मस्तपैकी एक नवीन कपडे, परफ्यूम बिरफ्यूम, हातात गुलाब, पोरीकडे जायचं, गुडघ्यावर बसायचं आणि म्हणायचं आय लव्ह यू. आणि आपल्या इथं सोबत दोन पोरं घेऊन जायचं, पोरीला थांबवायचं, हा खिशातनं ब्लेड काढायचं, हातावर ठेवायचं, हा म्हणते का नाही, हा म्हणते का नाही तू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन पोरं कशाला? ती नाही म्हणली तर खरं खरं कापायचं असतं का? कोणतरी थांबवायला पाहिजे की. दुसरा वे प्रपोज करायचा, फेसबुक. पहिल्या पोरीचं नाव हुडकायचं, फेसबुकला सर्च करायचं, रिक्वेस्ट पाठवायची, आणि पोरी ऍक्सेप्ट केली की लगे मेसेज टाकायचं HEY हे. पोरी हसायले, बरोबर आहे, इंग्लिश मध्ये. सीन नॉट रिप्लाय. दुसरा मेसेज HII, परत हसले, सीन नॉट रिप्लाय. मग HII हाय वाला हाय नाही, हाय वाला हाय, तो वाला हाय, सीन नॉट रिप्लाय. मग डोकं चालू ते पोरं. मग एक मेसेज, माझ्याकडे तुझ्या वडिलाचा नंबर आहे आणि मला आकाशबद्दल सगळं माहिती. आकाश तिचा एक, आणि तिचा लगेच मेसेज, अरे येड्या मी थोडं बिझी होते खुळ्या, बोल ना काय बोलायचंय. मग चॅटिंग चालू, मीटिंग चालू, पिक्चर चालू, म्हणजे एकदम म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कसं चालू असतं, सगळं चालू. आता पोराला फुल कॉन्फिडन्स, पोरगी पटणार, पोरगी पटणार. मग एक म्हणजे असं चांगला मुहूर्त काढणार आणि प्रपोज टाकणार इंग्लिशमध्ये. लक्ष द्या, इंग्लिशमध्ये. यू आर माय पीस, यू आर पीस ऑफ माय काळीज, आय डोंट नेवर एवर कांट लिव्ह विदाउट यू, यू आर माय जीव, आय लव्ह यू. मेसेज गेला, पोरगी बघणार, रिप्लाय येणार इंग्लिशमध्ये. पोरींची थोडी इंग्लिश चांगली असते ना. यू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी, यू आर व्हेरी स्पेशल पर्सन इन माय लाईफ, आय ऑल्सो डोंट लिव्ह विदाउट यू, आय लव्ह यू. पोरगा खुश, 7व्या आसमानावर, खुशी की कोई सीमाए नाही. पण थाळीत 3 डॉट टाकून मस्तपैकी लिहिलेलं असते, बट ॲज अ फ्रेंड. मित्रांनो, फ्रेंड झोन हा असा झोन आहे जिथं ताट समोर असतं पण जेवता येत नाही. तो पोरगा 7व्या आसमानावरून खाली पडतो, असा पडतो, उडतो तो जिम मध्येच. मी पण जिमला जातो, आहेत आतमध्ये, मी दाखवत नाही. मग
जिमला मी पण गेले. पहिला दिवस होता. मस्तपैकी कुतून कुतून 2 पुशअप्स मारले. म्हणलं झालं. पाणी प्यायला गेलो. हेडफोन होतं, मस्त मोटिवेशन सॉन्ग होतं. हेडफोन काढलं. जिम मध्ये गाणं तड़प तड़प इस दिल से आह निकलती रही. म्हणलं ऐसा भी होता है. तुम्हाला सांगतो जिम हे ब्रेकअप झालेले पोरं चालवतात. मी जिम मध्ये बघितलं कोपऱ्यामध्ये एक पोरग आता तडप तडप इस दिल से पर्यंत शांत बसतो. आह म्हणली निकलती रही. वर्कआउट. जिमला 3 प्रकारचे लोक जातात. पहिला ज्याला खरंच बॉडी बनवायची असते माझ्यासारखी. दुसरा ज्याला पहिलं चाललंय म्हणून जात असतंय. तिसरा ज्याचा ब्रेकअप झालेला असतं. जगातलं युनिव्हर्सल ट्रूथ सांगतो मित्रांनो, लक्षात ठेवा. जिमला जाणाऱ्या व्यक्तीचं अर्ध जीवन आरशात बघण्यात जातो. अबे बघ बे काय माझं एक बायसेप मोठं दिसायला छोटं दिसायला. उद्या मला याचं जास्त वर्कआउट करावं लागेल. असं मित्रांनो, जगातल्या नाना प्रकारच्या प्राणी असू दे नसू दे त्यांचं तोंड करून सेल्फी काढणं मुलींकडनं शिका. आणि आमच्या पोरांचे पोजेस चष्मा वाला फेवरेट. दर 10 मधल्या 8 जणांच कर. मित्रांनो, एक गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला. मी मध्ये पुण्याला गेलो होतो. म्हणजे आता सोलापुरात राहणार, सोलापूरचा स्टुडंट पुण्याला जाणार हे फिक्सच आहे. मग मी पण थोडा असंच दौरा म्हणून गेलतो. मग गेल्यानंतर जाऊन आलो. म्हणलं बाबू काय पुणे नुसतं पळत असतं. पण आमच्या सोलापुरात तसं नाही. कुणाला टाइम नाही ना पुण्यात, पण आमच्या सोलापुरात एक गाडी येत असेल तर 10 जण मागं थांबून येऊ दे थांब लागला असतं तर बंपरला. काय नाही माझं काम असते हो. आणि लोकलमध्ये पण गेलो. म्हणजे आता तिथं गेलो, लोकलमध्ये गेलो नाही म्हणल्यावर कसं. लोकलमध्ये पण गेलो. सगळेजण कानात हेडफोन घातलं मोबाईलमध्ये. आणि ओळखीचं कोण भेटलं हाय झालं संपलं. एवढंच बोलणार. पण आपल्या सोलापुरात कोण ओळखीचं भेटू दे की अय्या सुनीता वहिनी तुम्ही इतकं कसं काय, कुठं चाललात, कशाला. तुम्हाला ती शिंदे काकूचं माहिती का, वाईट झाली की नाही. असं करून अख्ख्या गावची म्हणजे डिस्कशन करतात हो. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे सोन्या. त्याला एक विचित्रच सवय. कुठला पण पिक्चर बघितला की 4 दिवस तो त्या फेजमध्ये असतो. मध्ये काशीनाथ घाणेकर हा पिक्चर आला होता, मस्त होता. तो बघून आला आणि काय की आला की एकदम खडा येऊ दे जाऊ दे एकदम खडा. मी म्हणलं मी नवीन कपडे आणलो. म्हणलं एकदम खडक. नवीन शूज आणलो. एकदम खडक. माझे काकू वारले. एकदम खडक. हे म्हणलं काय कुठं पण खडक. तर मित्रांनो थँक्यू सो मच. अजून होती स्क्रिप्ट थोडंसं. थँक्यू सो मच.